नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त चविष्ट, क्रिस्पी आणि पटकन बनणारा खूप चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत. नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 कांदा घेतला आहे. त्याला 4 भागात कापून मिक्सरच्या भांड्यात टाकला. थोडंसं जिरं, 1 चमचा तिखट आणि 1 काकडी, चवीनुसार मीठ आणि 1 कप पाणी. यात सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची. त्याच्यात गाठा नाही राहू द्यायचे आहे. चला तर मग आता बनवायला सुरुवात करूया. मी गॅसवर एक पॅन ठेवलं आहे. तवा, पॅन काहीही ठेवू शकता तुम्ही, तुम्हाला जे आवडत असेल किंवा तुमच्याकडे जे असेल ते. तापवून घ्यायचं आहे. मस्त तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. सगळीकडे तेल पसरलं आणि तवा थोडासा तापला की आपल्याला आपलं बॅटर त्याच्यात टाकायचं आहे. बॅटर पातळ असल्यामुळे, कारण आपण पातळ मुद्दामच ठेवलं आहे जेणेकरून ते क्रिस्पी बनावं, ते इकडे तिकडे पसरतं. हळू हाताने व्यवस्थित त्याला पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल त्या आकारात पसरवा आणि मीडियम फ्लेम करून त्याला तव्यावर होऊ द्यायचं आहे. त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघू शकता तुम्ही किती मस्त आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. चवीला एकदम भन्नाट असतो आणि खायला खूप छान लागतो. बनवायलाही खूप सोपा आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे हेल्दी अँड टेस्टी आहे आपला नाश्ता. म्हणून 5 मिनिटाच्या आधी बनवून तयार होतो. म्हणून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. बघू शकता किती मस्त दिसतो आणि स्मेलही खूप छान येते. धन्यवाद.